शेतकऱ्यांनो, तुम्ही पण डीएपी, एसएसपी आणि एनपीके एकत्र मिसळून खत देता का? जर हो तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी, कारण हा एकाच चुकीमुळे तुमचं उत्पादन 30% कमी होऊ शकतं. हो, खताचं विज्ञान सांगतंय काही खतं एकत्र आली की ती विष बनतात. नमस्कार, मी गौरव पाटील, तुम्ही बघताय विदर्भाचा गौऱ्या. मी MSc ॲग्री सॉइल सायन्स PDKV अकोला. आज बहुतेक शेतकरी रासायनिक खतं वापरतात. डीएपी, एसएसपी, एनपीके, युरिया आणि त्यांचं कॉम्बिनेशन काम काय असावं हे फार थोडे लोक जाणतात. हे सगळं ऐकायला छान वाटतं की आज मी शेताला पूर्ण मिसळून खत दिलं, आता माझं पीक जोरात वाढणार. पण जर चुकीचं मिश्रण झालं असेल तर फळ म्हणजे खतांमधील रासायनिक अभिक्रिया सुरू होते. म्हणजे तुम्ही जे दिलेलं खत आहे त्याच्यात केमिकल रिएक्शन सुरू. खताचं विज्ञान काय सांगतं बघा. खताचं विज्ञान सांगतं डीएपी मध्ये असतो अमोनियम NH4+ आणि फॉस्फेट मध्ये असतो PO4 3-. एसएसपी मध्ये असतं कॅल्शियम आणि सल्फर. हे तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता हे दोन्ही मिसळले की काय होतं माहितीये? कॅल्शियम प्लस फॉस्फेट मिळून तयार होतं कॅल्शियम फॉस्फेट. जसं कॅल्शियम आणि फॉस्फेट मिळतं तसं त्याचं बनतं कॅल्शियम फॉस्फेट. आणि हे कॅल्शियम फॉस्फेट जे असतं हे पाण्यात विरघळत नाही. म्हणजेच तुम्ही जे खत टाकलं ते तुमच्या पिकांना उपयोगीच पडत नाही. त्याचं काय होतं म्हणजे त्यामुळे काय होतं, पिकाचं फॉस्फरस शोषण थांबतं, मुळांची वाढ कमी होते, फुल पिकं गळतात आणि शेवटी उत्पादन घसरतं. मग आता करायचं काय? सरळ सांगतो. सरळ तुम्ही चार्टचा वापर करा, नाही तर मी जे सांगतो कॉम्बिनेशन ते बघा. डीएपी आणि एसएसपी कधीही एकत्र मिसळू नका. युरिया कॉम्बिनेशन झोन म्हणजे युरिया आणि डीएपी एकत्र टाकणं सुद्धा चुकीचं आहे. जर तुम्हाला द्यायचंच असेल तर 7 ते 10 दिवसांचं अंतर ठेवा. शक्यतो फर्टिलायझर सोल्युशन फॉर्म, लिक्विड फॉर्म मध्ये वापरा, कारण ते विरघळण सुरक्षित ठेवतं. खत नेहमी सावलीत, कोरड्या जागेत ठेवा, कारण ओल्यासारख्या त्यांची रासायनिक जी अभिक्रिया असते ती बदलू शकते आणि त्यांची जी रासायनिक रचना आहे ती पण बदलू शकते. कृषी संशोधन केंद्र परभणी 2023च्या अहवालानुसार डीएपी आणि एसएसपी एकत्र वापरण्यामुळे शेतकऱ्याचं उत्पादन 30% घटलंय. तर फक्त वेगवेगळं वापरण्याचं उत्पादन स्थिर राहिले. ज्यांनी खतं वेगवेगळी टाकली त्यांचं उत्पादन स्थिर होतं, पण ज्यांनी डीएपी आणि एसएसपी एकत्र टाकली त्यांचं उत्पादन 30% घटले आणि जमिनीचा पीएच सुद्धा संतुलित राहिला. ज्यांनी जे खतं स्थिर वापरली आणि ज्यांनी डीएपी एसएसपी एकत्र वाढलं त्यांच्या जमिनीचा पीएच सुद्धा वाढला, उत्पादन सुद्धा घटलं. म्हणून उदाहरण म्हणजे काही खते एकमेकांशी रासायनिक प्रतिक्रिया करत असतात, ज्या प्रतिक्रियामुळे नवीन संयुगे म्हणजेच थोडक्यात इन्सोल्युबल सॉल्ट तयार होतात आणि पोषक तत्व झाडांना उपलब्ध होत नाहीत. काही खते हायग्रोस्कोपिक असतात, म्हणजे ते ओलावा शोषतात. म्हणजे त्याचं मूळ एक्झाम्पल म्हणजे युरिया. त्यामुळे गुठल्या तयार होतात. साठवणीत योग्य काळजी न घेतली तर खत निष्प्रभ होऊ. जो चार्ट काय सांगतो, लाल आपण कधीही मिसळू नका, निळा मिसळा पण लगेच वापरा, हिरवा एकत्र वापरता येते. या आपल्या चार्टनुसार महत्वाचे संयोजन. आपण कुठे चुकतो, काय चुकतं हे विस्तृत मी तुम्हाला सांगतो. आपण डीएपी, एसएसपी, टीएसपी एकत्र मिसळतो आणि ते झाडांना खतं देतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, फॉस्फेट सोबत कॅल्शियम असलेली खते असतील तर कॅल्शियम फॉस्फेट किंवा इतर अगुणशील फॉस्फेट तयार होऊ शकतात. त्यामुळे फॉस्फरस पिकाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे डीएपी, एसएसपी सारखी खतं मिसळणं सुरक्षित नाही किंवा 100% चुकीचं आहे, कारण त्याच्यामुळे कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं आणि तो विरघळशील नसतो आणि त्याच्यामुळे तुमच्या झाडाला तुम्ही इतके महाग आणलेली खतं कुठलंही खत मिळत नाही. त्यामुळे झाडाची वाढ थांबते, मुळांना ते खत शोषणं बंद होऊन जातं. उदाहरण नंबर 2, डीएपी प्लस झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट. आपण हे सुद्धा बऱ्याच वेळा एकत्रित देतो. यामुळे काय होतं, जे सल्फेट स्वरूपातील मायक्रोन्यूट्रिएंट जेव्हा फॉस्फेट सह मिसळतात तेव्हा झिंक आयर्न फॉस्फेट सारखी अगुणशील रूपे बनतात. झाडांना झिंक आयर्न मिळत नाही. त्यामुळे झिंक सल्फेट प्लस डीएपी एसएसपी हे मिश्रण सुद्धा टाळावे. युरिया, अमोनियम नायट्रेट, युरिया सल्टन एनपीकेच. काय करतो आपण बऱ्याच वेळा, युरिया किंवा अमोनियम नायट्रेट किंवा जे आपलं कंबाईन खत असतं, बॅलन्स फर्टिलायझर, आपण हे मिक्स करून टाकतो. त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, काय न्यूट्रिएंट्स प्रकार एकत्र केल्यामुळे अमोनिया व्हॉल्युटायझेशन, जे अमोनियाचं इथे व्हॉल्युटायझेशन किंवा गाठी बनवण्याचा धोका होतो. युरिया हायग्रोस्कोपिक असतो, युरिया पाणी शोषतो. काही कॉम्बिनेशनमुळे उष्णता निर्माण होते आणि स्टोरेज व सगळ्या याच्यावर समस्या निर्माण होऊ शकतात. कॅल्शियम नायट्रेट प्लस फॉस्फरस प्रॉब्लेम. कॅल्शियम प्लस फॉस्फेट प्लस कॅल्शियम फॉस्फेट आपण पहिल्यापासून म्हणतोय, कोणतेही कॅल्शियमचे फॉस्फेट सोबत जमलं की ते बनतं कॅल्शियम फॉस्फेट. म्हणून कॅल्शियम आधारित खते हे फॉस्फेट समान खतांसोबत बॅच मेसमध्ये मिसळू नये. मी आज जी तुम्हाला माहिती सांगितली ही काही मी स्वतः कुठून आणलेली नाही.
ही मी आर्टिकल्स रिसर्च याच्यातूनच वाचून आणलेली. एरा कॉम्पॅटिबिलिटी अँड फिजिकल प्रॉपर्टी गाईड, पॅसिफिक फर्टिलायझर कॉम्पॅटिबिलिटी चार्ट हा पॅसिफिक फर्टिलायझर याच्या आर्टिकलमध्ये दिलेला होता. यारा IDFC ICL टेस्टिंग नोट्स ऑन कॉम्पॅटिबिलिटी फॉर टेक TNU एक्सटेन्शन आर्टिकल ऑन युरिया हायग्रोस्कोपिक अँड हँडलिंग. आपण शेतात मेहनत करतो, घाम गाळतो आणि खतही महागात विकत घेतो, पण एका चुकीच्या माहितीमुळे तेच खत आपल्याला नुकसान देऊ शकतं. म्हणून पुढच्या वेळी खत टाकण्याआधी फक्त विचार करा, ही खत एकमेकांना जमतायत का? कारण शेती हा केवळ मेहनतीचा खेळ नाही, ती ज्ञानाची शेती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर विदर्भाच्या गौऱ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतं ज्ञान ते खतासारखं पोचतं. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.